हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. किती छान वाटते तुम्ही फोन उचललाय म्हणून. बोला बोला ताई. ताई मेन म्हणजे ना मला बोलायला जमत नाही काही, कसं बोलू समजत नाही. हा, अनुभव शेअर करायचा का तुम्हाला? हो. कधीपासून आहात तुम्ही सेवेत? आणि जसं लॉकडाऊन लागलं ना 2020 पासून, हा 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 2021 पासून. अच्छा, मग तेव्हापासून सेवेला आलात. मग तुम्ही काय काय करता म्हणजे सेवेत माझ्या ताई? जावेमुळे आली काही. जावा नामस्मरण करायची ना, मग मी त्यांना म्हणायची काय ताई म्हणजे काय असं हे करताय म्हणा, तर त्या म्हणल्या की मी नामजप करते श्री स्वामी समर्थ म्हणून. मग त्यांच्यामुळे मी नामस्मरण करायला लागली. आणि नंतर मग एका मैत्रिणीने स्टेटस ठेवलेला की ते सारामृत पारायण केलेलं म्हणून. मग तिला पण विचारलं मी की कसं केलं होतं पारायण वगैरे. मग मी म्हणजे मी फौजीची बायको आहे, तर असं राजस्थानला जाणार होतो मी. नाव आणि काय सांगणार नाही असं दुसरं. तर राजस्थानला ना पोस्टिंग झालेली त्यांची, आणि कोरोनामुळे ना रूम भेटत नव्हते, आणि माझ्या मुलाला मी APS मध्ये टाकलेलं, आर्मी पब्लिक स्कूल मध्ये. अच्छा अच्छा. तर ते रूम मिळावी म्हणून म्हटलं स्कूल पण चालू होईल ना, मग रूम घेण्यासाठी मी बोलली स्वामींना की मी स्वामी तिथे गेलं पारायण करेन म्हणून. आणि काही स्वामींनी ऐकलं, आणि मी ना ट्रेन मध्ये बसली. रूम मिळाली, ट्रेन मध्ये बसली ना, तर तिथं मेसेज पण आला मोबाईलवर की उद्यापासून स्कूल चालू होणार आहे म्हणून. आणि रूम पण मिळाली, तिथे जाऊन मी पारायण केलं. किती छान. परत तिथे गेलं, पहिल्यांदा पारायण केलं ना, तर कसं करायचं काय करायचं माहित नव्हतं. मी मैत्रिणीला सारखी विचारायची फोन करून की कसं करायचंय, काय काय नियम आहेत, मोबाईलवर पण बघायची. मग तिने सांगितलं, पण खूप पहिल्यांदा पारायण केलं ना त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतात. मला तिने सांगितलं की मी खूप रडायची की मिस्टरांना कसं म्हणजे आवडत नव्हतं की 2 तास तिथे घालवते, 2 तास मुलांचा अभ्यास वगैरे घे असं ते म्हणायचे. तर खूप भांडणं झालेली त्यावेळेस पण. तर स्वामींनी त्या परिस्थितीत पण ताई करून घेतलं. आणि त्यावेळेस ना माझ्याकडे माळ नव्हती काही. मग आपली बोट आहेत ना, ती बोटांची लाईन नसते का आपली, एकाला 3 लाईन पेर असतात आपले. हा, त्याच्यावर ना मी एक माळ जप करायची ताई. असं एक माळ जप करायची, 15 साठी असं हे करायची म्हणजे काउंटिंग तशा पद्धतीने मोजायचं, काउंटिंग करून एक माळ जप करायची. मग ते त्याच्यानंतर मग तेव्हा तिथे गेल्यावर एक पारायण केलं. नंतर मग असं असतं ना की 1 वर्ष भेटणार, 1.5 वर्ष मिळणार म्हणून ना, मग मी परत एकदा पारायण केलं. पहिलं पारायण गुरु पौर्णिमेला केलं, दुसरं पारायण दत्त जयंतीला केलं की रूम वाढावी म्हणून. परत मग रूम पण वाढली. मी म्हणायची की मुलाची फक्त शाळा तिथे कंप्लीट होऊ दे, मग तुम्ही माझी पोस्टिंग आली तरी चालेल, मला रूम खाली करायला लावली तरी चालेल, फक्त मुलाची शाळा तिथे मार्चपर्यंत कंप्लीट होऊ दे म्हणून. असं तरी पण ते स्वामींनी कंप्लीट केला. अनुभव तो पण माझा पूर्ण केला. आणि दुसरा मी खूप म्हणजे सगळं करायची. 11 माळे नाम जप करायची. हळूहळू मग माळ वगैरे घेतल्यानंतर मग माळ जप, पारायण करायची, 3-3 अध्याय करायची. तुमच्या सगळे मी अनुभव ऐकले की तिथे जाऊन मी 2021 पासून जून महिन्यात एक अनुभव ऐकलेला. त्या ताईंचा आहे की त्यांना चट्टे उठलेले असे गालावर काळे असे, आणि त्यांनी खूप स्वामींना खूप नावं ठेवलेली. खूप नावं ठेवलेली. तो अनुभव ऐकला, आणि तिथून ना तुमचा आवाज ऐकत ना मला ते असं वेळच लागलाय ना, तर रोज ना हेडफोन लावून ना रोज तुमचा अनुभव ऐकते. आणि आता सगळं म्हटलं त्याला फोन करू का नको. गेल्या रविवारी केलेला, पण आमच्या पाहुणे आले ना म्हणून मी उचलला नाही. त्यासाठी सॉरी. नाही काही. आणि दुसरा माझे मिस्टर आहेत ना, म्हणजे आर्मीत आहेत ना, मग तिथे गाड्यांचं इन्स्पेक्शन होतं, तर ते गाड्या चेक करायला गेलेले पहाटे. तर मी सारखी म्हणायची, ते खूप लांब होतो ना तिथून, राजस्थानमध्ये ज्या रूम मध्ये राहिलो होतो, तर ते लांब होते. मग मी उठली ना, मी त्यांना जाताना म्हणायची की ते गेले पुढे की म्हणायची स्वामी ह्यांच्यासोबत जावा, ह्यांच्यासोबत माघारी या, ह्यांच्यासोबत जावा, ह्यांच्यासोबत माघारी या. मी आपल्या असं बोलायची आणि हात जोडायची. कारण की तिथे खूप केसेस असे काय असं बाहेर राहायचे ना काय जण की त्यांचे ऍक्सिडेंट वगैरे असे झालेले, त्यामुळे ती मनाला खूप धास्ती लागायची. मग हे गेले आणि घरी आले नाश्ता करायला, तर मला म्हणले अगं असं म्हणजे काय झालेलं, गाडी रिपेअरिंग करत होते आणि तिथे ना
एक वायर ठेवलेली एका माणसाने तर गाडी हे करून वायर तशीच ठेवलेली आणि त्याने ते बटनच बंद केलं नव्हतं आणि ह्यांनी वायर अशी उचलून बाजूला ठेवली आणि नंतर फोन आला त्यांच्या मित्राचा की अरे त्या वायरला हात नको लावू त्याच्यात खूप मोठा करंट आहे. अरे बापरे. आणि ह्यांनी उचलून ठेवली. तर हे मला नाश्ता करताना म्हणतात आता जर त्या वायरला मी जर टच जर केला असतं ना तरी माझा तिथंच हे झाला असतं. अरे बापरे. तेव्हा पण स्वामींनी माझं एवढं झालं ना. सत्याचा विजय होतो. सगळ्या गोष्टी आपण चांगलं केलं तर चांगलंच होतं. पण सेवा चालू ठेवायची ते. हो ताई सारखी सेवा चालूच असते. मिस्टर म्हणतात मुलांचा अभ्यास घे. आता एक्झाम चालू आहे ना ताई पण ना इतकं मी करते ना ताई स्वामींचं पण ते मुलांचा अभ्यासात मी इतकं हे करते ना की बाबा त्यांच्या अभ्यासात मन लागू दे हे लागून तुमचे सगळे व्हिडिओ बघते सगळे हे करते. तुम्हाला पण मेसेज करून खूप मी परेशान केलेलं आहे. आणि एकदम होतं ना ताई काय करू काय नको स्वामींची कुठली सेवा करायची कुठली नाही. मग सारखं आता ना मोबाईलवर येते तारक मंत्र. मग मी आता तारक मंत्र 11 वेळा एक माळ जप आणि एक अध्याय का तर मुलांचा पण आता अभ्यास घ्यावा लागतो ना. मग आपल्या स्वामींना म्हटलं माझ्याकडून थोडीफार तरी सेवा आता करून घ्या. मग 11 गुरुवार केले 108 पारायण केलं. मी तुम्हाला एक मगाशी व्हिडिओ पाठवलाय त्याच्यात ना स्वामींचं ते दिवा आहे ना तो हळूहळू दिवा मोठा होतो मध्येच कमी होतो. तेव्हा पण मी एक पारायण केलेलं 108 पारायण केलेलं. आणि मी पण पारायण कधी करते ताई जेव्हा मिस्टर म्हणजे असे कोर्सला गेले कधी बाहेर गेले तर मग पारायण करते कारण मिस्टर वगैरे असताना मग नॉनव्हेज वगैरे खाण्यात येतं ना. हे करते. आणि दुसरं ताई आता आम्ही पोस्टिंग इकडे आले आमची युपीला. तर गेल्या वर्षी 2023 साली माझे सासू सासरे आले ना त्यावेळेस आम्ही फिरायला चाललेलो इथे. ते मला सोडायला आलेले म्हणून. तर त्यावेळेस मी स्वामींना म्हटलं हात जोडलं आणि म्हटलं काय स्वामी तुम्ही आता घरावर लक्ष ठेवा आणि आमच्यासोबत चला पण आपण फिरून पण येऊ. आणि माझ्या मुलाने काय माहिती चहा वगैरे आमचा झाला आणि दुपारच्या टायमिंगला तो काहीतरी करायला गेला म्हणून मी रेग्युलेटर पण बंद केलेलं पण त्याच्यातून बहुतेक चुकून थोडंसं उघडं राहिलेलं ओपन. मग ते आम्ही फिरून आलो ताई दिवा पण चालू होता. आम्ही फिरून आलो 4 वाजता गेलेलो 8-8:30ला घरी आलो. आणि घरात ना असा सगळा तो सिलेंडरचा गॅसचा सगळा वास आणि देवात दिवा पण चालू होता. आणि म्हणजे काहीच झालं नाही ना तर तो कितीच मोठा स्फोट झाला असता काय झालं असतं तरी. पण ते स्वामींनी ते पण हे केलं ते पण संकटात वाचवलं ताई. हो ताई. आणि ना सेम तसंच सेम आमच्या बाजूच्या समोरच्या क्वार्टरमध्ये पण झालं. ती नेक्स्ट सॅटर्डेला अशीच पिक्चर वगैरे बघायला गेलते बाहेर कुठेतरी तेव्हा पण असंच झालेलं. आणि त्यांच्या पण घरात स्वामींची मूर्ती गजानन माऊलींची मूर्ती अशी मूर्ती वगैरे होते आणि दिवा कसा वाऱ्याने पडदा त्याच्यावर आला आणि असं सगळा पडदा असं जवळ चाललेला. म्हटलं स्वामी घरात आहेत ना त्यामुळे एवढं टेन्शन नाही आपल्याला की ते होते आपल्या घरात त्यामुळे आपलं म्हणजे संकट वाचलं. ह्या शनिवारी माझं झालं पुढच्या शनिवारी तिच्या घरात असं झालं. बापरे. बघा खूप काही टेन्शन मध्ये आम्हाला पण माहित नव्हतं आता त्यांचा लॉक होतं आपण असं बघू पण शकत नाही. आणि आमच्या पण घराला लॉक होतं आणि मलाच म्हणजे आमच्या घरात येतानाच वास येत होता. त्यामुळे पटकन मला पण सगळे ओरडले की तू हे का असं केलं. म्हटलं आता ते झालं चुकून आता काय करणं पण वाचलो. स्वामींमुळे वाचवलं ताई. स्वामींनी वाचवलं ताई. खूप छान ताई. मी शेअर करते ताई. म्हणून म्हटलं ताई म्हणून म्हटलं आता तुम्ही सारखे म्हणता ना की अनुभव दिल्याने अनुभव येतो आपल्याला. थँक्यू ताई. माझ्या आता एवढंच की मुलाचा आता चांगला रिझल्ट आला ना की ताई मी पण परत एकदा फोन करेन तुम्हाला. तुम्ही तो शेअर कराल बघा. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. ओके. श्री स्वामी समर्थ ताई काय चुकलं असं तर माफ करा. छान मस्त सांगितलं तुम्ही.